नमस्कार, मी माधुरी अर्जुन पांचाळ, BCA सेकंड इयर, दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स, लातूर इथे शिकते. तर मी वाचलेले हे पुस्तक मन में है विश्वास. या पुस्तकाचे लेखक विश्वास नांगरे पाटील हे आहेत. तर त्यांनी म्हटलेल्या मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतील. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध IPS अधिकारी असून त्यांची ओळख एक प्रामाणिक, धाडसी आणि सक्षम प्रशासक म्हणून आहे. त्यांच्या या कार्यकुशलतेमुळे आणि नेतृत्व गुणामुळे ते लाखो तरुणांचे प्रेरणास्थान बनले आहेत. तर हे मन में है विश्वास पुस्तक त्यांचे आत्मकथन असून त्यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासाचा तपशील या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या लेखन शैलीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील संघर्ष, अपयश आणि अयशस्वी होण्याच्या प्रयत्नांची जाणीव होते. या पुस्तकाचे खरे महत्त्व म्हणजे माझ्यात दृढ आत्मविश्वास वाढला. हो, आणि हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा माझा एवढा आत्मविश्वास वाढला की मला असे वाटू लागले, कठीण परिस्थितीतही विश्वास नांगरे पाटील यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या जीवन कहाणीमधून हे स्पष्ट होते की आत्मविश्वास आणि मेहनत कधीच वाया जात नाही. आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी या पुस्तकातून शिकायला खूप काही मिळते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक विशेष उपयोगी आहे. एवढ्या गोष्टी प्रेरणादायी वाटत आहेत की यशस्वी होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नाही. आणि आपण जे रात्री झोपेत स्वप्न पाहतो ते स्वप्न नसतात, तर जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात. कष्ट, मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि प्रयत्न करणारा नेहमीच अयशस्वी होतो असे कधी घडत नाही. यत्न, प्रयत्न, जिद्द, स्वप्न आणि संकल्प हीच तर खरी यशाची पंचसूत्री आहे. या पुस्तकातून मला एवढ्या प्रेरणादायी गोष्टी वाटल्या की मला नीतीशी करार करायचा आहे. कष्ट करून, जिद्दीनं, प्रयत्नांच्या पराकाष्ठाने स्वतःला एवढं सिद्ध करायचं आहे की नीतीने सुद्धा मला विचारावं, बोल तेरी रजा क्या है. स्वप्न साकार करण्यासाठी फक्त आणि फक्त दिवस मोठा करण्याची गरज आहे. ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकारायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. जेव्हा हे पुस्तक तुम्ही वाचता तेव्हा तुमच्यात सुद्धा हाच आत्मविश्वास तयार होईल. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती 2 रस्ते भेटतात. एक शॉर्टकट असतो, खूप सुंदर, फुलाफुलांचा, खाचखळगे नसणारा आणि सोपा मार्ग, आणि दुसरा कठीण, लांबलचक, अवघड, हा संकटाचा आणि खाचखळग्यांनी भरलेला मार्गक्रमण करायला आव्हानानं असणारा दुर्गम अंतरांचा कठीण रस्ता. जर शॉर्टकट मारला तर ध्येय मिळाल्याचा तात्पुरता आभास तयार होतो, पण खरं तर ती तुमच्या अपयशाची नांदी असते. जर कठीण रस्ता स्वीकारला तर सुरुवातीला खूप त्रास होतो, संकटांना आणि वेदनांना समोर जावं लागतं, मात्र अखेरीस विजय निश्चित असतो. त्यामुळे यश जरी भेटलं नाही तर खचायचं नाही. हो, उठायचं, दीपस्तंभाला समोर ठेवून मार्गक्रमण करायचं. अवघड आणि कठीण रस्त्यावरच जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीच. मला या पुस्तकातील विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेल्या 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याच्याशी मला युद्ध करायचं आहे. पवित्र आणि सत्य, त्यावरच मला निष्ठा व प्रेम ठेवायचं आहे. तो दूरवरचा तारा मला गाठायचाच आहे. जशी मी खूप प्रेरणादायक झाले हे पुस्तक वाचल्यानंतर, नक्कीच तुमच्या सुद्धा हीच भावना तयार होईल. म्हणून तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्कीच वाचा. धन्यवाद.